तर आजच्या या मध्यम व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणितातील पहिला घटक जो की आहे संख्याज्ञान। यामध्ये 3 अंकी पर्यंतच्या संख्यांचा आपल्याला या ठिकाणी शब्दात किंवा अक्षरात अशा पद्धतीने आपल्याला ते सांगता यायला पाहिजे। तर संख्येचं जे वाचन करायचं असतं आपल्याला ते नेहमी डावीकडून उजवीकडे करायचं असते, हे लक्षात घ्या। संख्येचं वाचन डावीकडून उजवीकडे आपल्याला करायचे। तर ते करत असताना आपल्याला उजवीकडून डावीकडे जाताना ही संख्या 10 पटीने वाढते। उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी मी जर 37 लिहिलं किंवा 33 लिहिलं तर 33 ची ही संख्येची किंमत आहे एकक 3 आहे आणि याची किंमत आहे 30। म्हणजे ज्यावेळेस आपण उजवीकडून डावीकडे, ही झाली उजवी बाजू आणि त्याच्यानंतर ही डावी बाजू, तर उजवीकडून डावीकडे जात असतो तेव्हा त्याची जी किंमत आहे ती 10 पटीने वाढत असते। आणि आपल्याला माहिती आहे की आपण अशा पद्धतीने 3 अंकी संख्यांचं वाचन करताना आपण ग्रुप बनवतो। उदाहरणार्थ आता ही संख्या वाचायची आहे मला 705, तर आपण कसं करतो, हे एकक आहे, हे दशक आहे आणि त्याच्या पुढचं हे शतक आहे, तर त्याला आपण शे म्हणतो। म्हणजे हे किती संख्या झाली, तर 705। ओके, अशा पद्धतीने आपण सहज वाचन त्याचं करू शकतो। आणि आता पाहूया आपण यावर आधारित काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, तर ती कशा पद्धतीने सोडवायची पाहूया। तर बघा, आता या ठिकाणी 564 ही संख्या अक्षरात कशी लिहायला, आता इथं काय आहे 564 आहे बरोबर। तर 564 ही संख्या आता आपल्याला काय करायची, अक्षरात लिहायची आहे। तर आता बघा, इथं 564 अशी संख्या आहे, समजा 564, तर ह्याला आपण काय म्हणायचं, शे म्हणतो। मग उदाहरणार्थ 500, बघा इथं 564, आता इथं 560 पण आहे, हे 500 आहेत आणि हे पुढची काय आहे 64, म्हणून 564 ही संख्या अशा पद्धतीने लिहिणार। दुसरा प्रश्न आहे 380, 380 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, आता हे काय आहे 300 म्हणजे 300, आता हे 8 आहेत का फक्त, नाही आहेत, तर ते किती आहेत 80 आहेत, म्हणून उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 380। आता पुढची संख्या बघा 725 अशा पद्धतीने दिली आहे 725। आता ही काय झालं, हा यांचा एक ग्रुप तयार होतो, ही किती झालं 25 आणि हे किती, याला काय म्हणणार आपण शे, म्हणजे ही काय झाली 725। आता इथं ऑप्शनमध्ये कुठे आहे बघा बरं, तर 725 हा ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे। तर या ठिकाणी 725, 725 म्हणजेच 25, 100चा जो चौथा भाग आपण म्हणतो तो 1.25 झालेला आहे या ठिकाणी 725, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी दिलेले आहे। 1.25 म्हणजे या ठिकाणी 25, दीड म्हणजे 50, ओके ही संकल्पना, आणि पाऊण म्हणजे 75, म्हणजे 775 म्हणजे काय झाली पावणे 800, 750 आणि ही 7.25। तर अशा पद्धतीने या संख्यांचं वाचन आपण करत असतो। याच्यानंतर पुढची संख्या बघा 402, तर आता ही 402 ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं विचारले त्यांनी। तर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण 4ला काय म्हणणार, एकक दशक शतक, शतक म्हणजे शे, ही किती झाली आहे 400 आणि हे किती राहिलेत 2, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपण पाहत आहोत। ओके, तर आता पुढे बघूया आपण। तर आता आपल्याला जी संख्या बघायची आहे, पुढचा प्रश्न बघायचा आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे। तर बघा आता 975, आता ही संख्या आहे बघा 975, ओके, तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल असा प्रश्न आहे या ठिकाणी 975। तर आता बघा मगाशीच मी शिकवलं 975, हे काय झालं एकक दशक शतक, शतकलाच आपण काय म्हणतो शे, 900 हे किती आहेत 75, तर 975 या ठिकाणी कुठेच नाही आहेत, पण इथं काय आहे 950, 950 असल्यावर ही कशी असेल 950, ओके, 950 म्हटलं तर ही कशी असेल 925, पावणे 1000, पावणे 1000 म्हणजे काय येणार, 10 म्हणजे काय या ठिकाणी 1000 बरोबर। तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2
पावणे 1000 म्हणजे याच्या पुढचा आपण मोजत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी 975 म्हणजेच पावणे 1000. 875 म्हणजे पावणे 900. ओके. तर आता 550 ही संख्या अक्षरात बघा. आता मी 550 एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आहे. आता 909 909 तर या ठिकाणी काय झालेलं आहे हे, तर हे 9 आहेत, एकक दशक, आणि याला काय म्हणणार आपण 900. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे हे 900 आणि 9. मग आता इथं कुठे ऑप्शन आहे बघा बरं, 909 ऑप्शन नंबर 4. तर आता बघा आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की जी संख्या आहे 3 वेळा 7. यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की 3 वेळा जर 7 असेल तर प्रश्न नीट वाचायचा बघा. 3 वेळा 7 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. ठीक आहे. आता 3 वेळा 7 असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा आपण परत तेच करणार आहोत. एकक दशक शतक, एकक दशक शतक. ठीक आहे. आता हे किती झालेत 777. ऑप्शन नंबर 3 777. आता इथं सुद्धा तेच आहे 929. परत एकदा एकक दशक आणि याला काय म्हणणार आपण 900. आता 900 हे किती आहेत 2 आणि 9 29 झाले बरोबर. तर 929 बघा ऑप्शन नंबर 2. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सोडवत आहोत. आता इथं बघा 900 काय येणार, काहीच नाही. इथे एककमध्ये काही नाही, दशकमध्ये काही नाही, शतकमध्ये काय आहेत 900 आहेत. त्यामुळे आपण काय झालेलं आहे ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता ही 710 नावातच आहे बघा 10 आणि 100 700. ऑप्शन नंबर कुठला आहे तर ऑप्शन नंबर आहे 4. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. आता आणखीन आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत ते म्हणजे 445 ही संख्या अक्षरात कशी लिहाल आपण. तर आता बघा 445 एकक दशक शतक ही किती झाली, याची जोडी बनवायची. किती झाली 45 आणि किती झाले 445. ओके. तर आता ही संख्या कुठे ऑप्शन बघा 444 445. तर अशा पद्धतीने तुम्ही खालची उदाहरण जे आहे दिलेली ती सगळी आरामात सोडवू शकताय आणि खूप सोप्या पद्धतीची उदाहरणे आहेत. आता बघा एक अजून असं आपण उदाहरण पाहूया ज्याच्यामध्ये यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की ही काय 250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता मगाशी मी सांगितलं ही काय 50 आणि ही काय 100 250. आता इथं 250 ऑप्शनमध्ये कुठेच नाही बघा, इथं एक आहे. ओके. आणि अजून काय म्हटलेलं आहे 205 आहे का ही संख्या, नाही, हा ऑप्शन नाही आहे. 520 आहे का, नाही आहे. मग 250 आहे कारण की 250 म्हणजेच किती 250 म्हणजे ब आणि ड हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत बघा. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता कधी कधी असे पण पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात तर आपण ते सहज पद्धतीने सोडवू शकतो. त्यानंतर 18वा एक प्रश्न आहे बघा की अक्षरी आणि अंकी योग्य प्रकारे कुठल्या ऑप्शन बरोबर आहे. तर इथं बघा 606 म्हणजे ही संख्या काय आहे 606 ही पण बरोबर आहे. आता बघा 125 तर 125 म्हणजे काय झाले 125. 25 असल्यावर आपण त्याला सव्वा म्हणतो 125 बरोबर. 555 सगळी बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. तर अशा प्रकारे आपण संख्या ज्या आहेत त्या संख्या ज्ञानातील पहिला जो घटक आहे 3 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सर्वांनी यावर आधारित असलेली उदाहरणं सोडवून जास्तीत जास्त सराव करायचा आहे.